नमस्कार, मी विलास महल्ले, JTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. घाटंजी प्रीमियर लीगमध्ये आज अंतिम सामना खेळला गेला. अंतिम सामन्यात विराज नाईट रायडर संघाने 81 धावाचं लक्ष्य अवघ्या 6 ओव्हरमध्येच पूर्ण करून ललकार संघाला गारद करीत विजेतेपद मिळवलं. माजी आमदार संदीप धुर्वे यांच्या हस्ते विजेता संघाला ट्रॉफी देण्यात आली. यवतमाळच्या घाटंजीमध्ये हे सामने खेळले गेले. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये घाटंजी प्रीमियर लीगच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले. घाटंजीच्या गिलानी कॉलेजच्या मैदानात क्रिकेटचे सामने खेळले गेले. छत्रपती महोत्सव समिती व शिवराय क्रिकेट क्लब कडून या सामन्याचे आयोजन करण्यात आले. या सामन्यामध्ये विजेत्या संघाला विवस्वान संदीप धुर्वे यांच्याकडून 1,11,111 रुपयाचे प्रथम बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आज घाटंजी प्रीमियर लीगचा अंतिम सामना खेळला गेला. सेमीफायनलमधून ॲग्री संघावर मात करीत विराज नाईट रायडर अंतिम सामन्यात पोहोचला. अंतिम सामना हा ललकार विरुद्ध विराज नाईट रायडर असा खेळला गेला. ललकार संघाने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ललकार संघाने 8 ओव्हरमध्ये 4 फलंदाज गमवत 80 धावा करून विराज नाईट रायडर संघाला 81 धावाचं लक्ष्य दिलं. विराज नाईट रायडर संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या प्रथमेश भोयर यांनी दमदार सुरुवात करीत अर्धशतक ठोकले आणि संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. विराज नाईट रायडर संघाने 6 षटकात 2 गडी गमावत 86 धावा करीत ललकार संघावर मात केली. या सामन्यात प्रथमेश भोयर हा मॅन ऑफ द मॅच ठरला, तर अथर्व भोयर हा बेस्ट बॅट्समन टुर्नामेंट ठरला. तनुज बेसरकार मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ठरला. विजेत्या संघाला माजी आमदार संदीप धुर्वे यांचे हस्ते ट्रॉफी देण्यात आली. उपविजेता ललकार संघाला द्वितीय पारितोषिक विवस्वान संदीप धुर्वे यांच्या हस्ते देण्यात आले. घाटंजी नगर परिषदेचे नगराध्यक्ष परेश कारिया, पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, सतीश मलकापुरे, आकाश मारावार, संगपाल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घाटंजी प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याला हजेरी लावली. घाटंजी शहरातील तरुण मुलं खेळात चांगल्या प्रकारे रमले पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी यावेळी व्यक्त केली. छत्रपती महोत्सव समिती आणि शिवराय क्रिकेट क्लब अत्यंत चांगलं आयोजन आणि आपल्या घाटंजी घरासाठी अभिमानाचा क्षण आहे. आणि मलाही अभिमान आहे या गोष्टीचा की सर्वप्रथम ही कल्पना विवासांनाच सुचवली होती मला 2 वर्षापूर्वी, आणि त्याचंच पहिलं बक्षीस आम्ही दिलं होतं. तीच परंपरा यावेळेस आम्ही कायम ठेवली. आणि घाटंजीकर आपले तरुण मुलं हे खेळामध्ये चांगले रमले पाहिजे. हे खेळाडू उठून सगळे खेळलेत. जे जिंकले त्यांचं अभिनंदन, आणि जे पराजित झाले फायनलला त्यांनी नाउमेद होऊ नये आणि पुढच्या वर्षी करता प्रयत्न करावा. कारण पुढच्या वर्षी सुद्धा आमचं योगदान या GPL साठी राहणारच आहे. घाटंजी प्रीमियर लीग हा केवळ क्रिकेटचा खेळ नसून तो एक उत्सव असल्याची प्रतिक्रिया विवस्वान संदीप धुर्वे यांनी व्यक्त केली. काय सांगाल तुम्ही? विराटजीचं खूप खूप अभिनंदन करतो मी प्रथम स्थान मारल्याबद्दल. खरं तर घाटंजी प्रीमियर लीग हा एक फक्त क्रिकेट स्पर्धा नाही, तो घाटंजी पूर्ण तालुक्याचा एक महोत्सव आहे. असं सारखं आपण हे दरवर्षी साजरा करतो. आणि यावर्षीही ज्या परंपरा आम्ही 2024 मध्ये चालू केली होती धुर्वे साहेबांच्या सहकार्यातून आणि शिवराय क्रिकेट क्लब आणि छत्रपती महोत्सव समिती, हे जे परंपरा चालू केली होती आजही कायम आहे आणि पुढेही कायम राहणार. हे माझा शब्द आहे आणि धुर्वे साहेबांचा शब्द आहे. घाटंजी प्रीमियर लीग मध्ये विजेता संघ आणि उपविजेता संघाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पाहूयात. गेल्या 2 मॅचेस आम्ही जवळपास 80च्या वर टार्गेट चेस केलं आणि डिफेंड सुद्धा केलं. तर एक टीम कॉम्बिनेशन आमचं खूप चांगलं होतं की बॉलिंगमध्ये आम्ही कंटिन्यू फर्स्ट बॉलिंग घेताना आम्ही 60-65 मध्ये समोरच्या टीमला रोखलं
आणि गेल्या 2 ते 3 मॅचेसमध्ये आम्ही 80च्या वर धावा चेस केल्या. त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही 90 धावा जरी दिल्या तर आम्ही आरामात ते चेस करू, असं आमचं कॉम्बिनेशन होतं. म्हणजे तुम्हाला हा सामना आपण खेचून आणू याचा विश्वास तुम्हाला पहिल्यापासून बिलकुल बिलकुल नक्की विश्वास होता, कारण प्रत्येक खेळाडू आपलं 100% देत होता आणि सर्वांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि प्रत्येक खेळाडूने यामध्ये सहभाग घेतला आणि स्वतःचं प्रदर्शन केलं. कमी काही नव्हती. माया ओव्हरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 19 गेले. मग आपला राज बघेल होता, त्यानं 27 दिले. आमची टीम तिथं खतम झाली पूर्ण. मग मुकुंद सर आणि आपला रामेश्वर यानं खूप चांगली बॉलिंग केली. पूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगली बॉलिंग केली. आम्हीच गलत केलो, मायापायी टीम हरली. कारण तर छोटे छोटेच कारण आहेत. कारण आम्ही पूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप चांगलं खेळलो आणि आमची टीम पूर्ण यंग होती आणि फायनलचं प्रेशर शेवटी आमची मुलं थोडंसं कमी पडले. बॉलिंग रन 5-10 रन कमी पडले आमचे आणि फिल्डिंगमध्ये थोडंसं फायनलचं प्रेशर असल्यामुळं आमचे फिल्डिंगमध्ये मिस्टेक झाल्यामुळे थोडंसं हे झालं आणि बॉलिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झाली आमची. थोडंसं जर आम्ही व्यवस्थित ताळमेळ केला असतं तर मॅच मारायला काही विषय नसतो. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.